गेले 2 महिन्यापासून पाणी येतं, पण फक्त 2 तास पाणी दिलं जातं आणि कमी दाबात पाणी दिलं जातं. आम्ही वारंवार म्हणजे अरविंद शिंदे साहेबांना ह्या 2 दिवसात मी फोन केले. परत वारंवार इथल्या वॉर्डच्या जे पाणी म्हणजे वॉटर डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत, पिंपळे साहेब आणि सुतार साहेब, यांना वारंवार सांगतोय आम्ही की पाण्याचं प्रमाण खूप कमी येतं आहे आणि कमी दाबाने पण पाणी येतं आहे. पण आहे तसंच 2 महिने झाले सातत्याने हा प्रॉब्लेम महिला आमच्या भगिनी सगळ्या फेस करतात. सेक्टर 20 झाला, सेक्टर 21 ह्या दोन्ही भागात पाणी खूप कमी दाबाने येतो. तसेच ह्या 2-3 म्हणजे दिवसापासून पाणी खूप कमी येतोय आणि काल तर पाणीच नव्हतं. म्हणून सुतार साहेबांना आम्ही परवाच्या दिवशी सगळ्या आमच्या महिला वॉर्डमध्ये सेक्टर 21च्या महिला जमा झालेल्या आणि आदर्शच्या मैदानात महिलांनी बोलवलेलं, पण तर त्यांनी आम्हाला आश्वासित केलं होतं की पाणी वेळा दिला होत्या, रात्री 10 वाजता सोडतो, दुपारी 4 वाजता सोडतो, पण काल पाणीच नव्हतं. आणि ऐन दिवाळीत पाणी नसेल तर महिला भगिनी काम कसं करणार? दिवाळीत काम करण्यासाठी महिलांना पाणी तर हवंच आणि म्हणजे दिवाळीत जास्त प्रमाणात पाणी हवं असतं. पण असे आत्ता गत झाली आहे की पाणी खूप कमी प्रमाणात येतं आहे आणि मोरबे तर पूर्ण भरलेलं, आपण म्हणजे सांगतायत की मोरबे आपलं पूर्ण ओव्हरफ्लो झालेला आहे. मग अशा परिस्थितीत पाणी का कमी येतं आहे? लोकांनी का फेस करावा हा प्रॉब्लेम? वॉटर डिपार्टमेंटचं फेलियर असेल. त्यांना मी तेही विचारलं की तुम्हाला पाणी मोरबेतनं किती येतं आहे, तुर्भ्याला किती सोडलं जातं आहे, हे आम्हाला सांगा. बघा आता आधी जर त्यांचं म्हणणं की आधी जसं सोडायचे तसं सोडतात, पण लोकसंख्या तर वाढली आहे लोकांची. मग त्यानुसार त्यांनी मीटर जसे बसवल्यात, मीटर आकारणी तशी होती आहे, मग त्याप्रमाणे पाण्याचं प्रमाणही सोडायला पाहिजे. आम्ही मग मुख्यालयात मी हंडा मोर्चा काढणार. माझ्या महिला ज्या कमी आल्यात, दिवाळी असल्या कारणाने महिलांनाही मी त्रास दिला नाही. पण जर म्हणजे ह्या 15 दिवसात नाही सुटला तर मग माझ्या सर्व सेक्टर 20-21 पूर्ण प्रभागातल्या तुर्भ्या गावातल्या सगळ्या महिला येतील. हा प्रॉब्लेम नुसता सेक्टर 20 आणि 21 पुरता नाही आहे, तुर्भ्या गावात पण पाणी येत नाही आहे. तुर्भ्या गावातल्या महिलांचीही ओरड आहे की आम्हालाही पाणी येत नाही. जर नाही आला तर मग मला मुख्यालयावर हंडा मोर्चा घेऊन जावा लागेल आणि तो मी करणार मग.